नाट करून झोपून उठल्यावर आपण गेलो पार्सनाऱ्यांना, कारण आज जेवण नव्हतं. मग येताना घेऊन आलो शेवभाजी आणि रोट्या. मग आपण गेलो घराकडे. घराकडे गेल्यानंतर आपण खोलला दरवाजा तर बघितला बिलोटा आपला ऑलरेडी इंतजार करत होता. काय बोलायचं भाई, रोजची सवय आहे त्याची. मग नंतर त्याच्याबरोबर केलीच थोडीशी मस्ती. काय बोलणार, ह्याच्याकडे बघून इतकी मस्ती सुचते की काय बोलायचं नाही. शक्ल तर बघा त्याची, काय बोलायचं, किती क्यूट दिसतंय हे. मग नंतर मी गेलो ताट आणायला, तर हे भाई काय मला काय सोड ना, लय लाडात आलं होतं, काय सांगू. मग मी घेतलं ताट आणि बसलो जेवायला. तर या बाईला पण भूक लागली होती, या आलं होतं माझ्याबरोबर. हे पण मैद्याची रोटी खायला लागले. आता दिवसेंदिवस याची टेस्ट बिघडत चाललाय. मग नंतर आपल्याला आठवला ट्रान्सफॉर्मर, आपण लावला. मेगाट्रॉन दादाला बघूया म्हटलं, आणि मग त्याच्यानंतर केला रूमचा काळोख, ताकी आपण झोपू शकेल. मग झोपून उठल्यावर आपण थोडासा आपला कांदा, मग घेऊन आलो चिकन. चिकन घेऊन आल्यानंतर थोडा बहुत पुदिना बिदिना घेऊन आलो. त्यानंतर म्हटलं बिर्याणी मॅडम बनवत होते, मग हे पण काहीतरी मागवलं होतं मॅडमने. काय बोलू, काहीतरी नमुना आयटम होतं, मला बिलकुल नाही आवडलं. कसं बसत तोंड इस्कटत मी खाल्लं त्याला. आणि नंतर आमची मॅडमची बिर्याणी तयार झाल्यावरती खाल्ली. काय टेस्टी बिर्याणी होती तुम्हाला काय सांगू. त्याबरोबर मॅडमने चिकन 65 पण तळलं होतं, मस्त होतं. मग एकदम फुल स्पीडमध्ये आपण गेलो कामावर. आणि त्यानंतर कामावरनं येऊन मग आम्ही केलं आमचं काम सुरू. आणि इतकी झोप आलेली तुम्हाला काय सांगू. आजच्यासाठी एवढंच.